नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी डॉक्टर प्रशांत दोनकर पाटील, डायरेक्टर श्री आयोजन पंचकर्म हॉस्पिटल। मागच्या 1 महिन्यापासून जसा हा पावसाळ्याचा पीक सुरू झाला आणि पाऊस फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढला, त्यानंतर काही पेशंट आपल्याकडे फार स्पेसिफिक आता दिसायला लागलेत। लक्षणं दिसताना ही टिपिकल आमवातासारखी दिसत आहेत, पण आपण याला लगेच आमवात म्हणू शकत नाही, कारण हा पोस्ट चिकनगुनिया जे काही इन्फेक्शन बसतंय किंवा आमवात दिसतोय, हा पोस्ट चिकनगुनिया आहे। याला हवं तर मॉडर्न लँग्वेज मध्ये आपण याला इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस किंवा पोस्ट चिकनगुनिया इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस म्हणू शकतो। या केसेसमध्ये सांध्याच्या ठिकाणी सूज येणं, असह्य वेदना होणं, चालायला सुद्धा त्रास होणं अशी लक्षणं दिसत आहेत। काही दिवसानंतर ही लक्षणं नक्की सबसाईड होत आहेत, पण याच्यामध्ये पथ्य पाळणं आणि वेळीच आयुर्वेद उपचार घेणं गरजेचं आहे, कारण ऑलरेडी चिकनगुनिया होऊन गेलाय। चिकनगुनिया डेंग्यू असं काहीतरी मिडियल व्हेरियंट काहीतरी दिसतोय, बऱ्याचदा रिपोर्ट निगेटिव्ह येतात। पेशंटला 2-3 दिवस ताप येतो आणि त्यानंतर असह्य वेदना चालू होतात की अगदी पेशंटला हलताही येत नाही। पण रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याला नक्की काय म्हणायचं हाही प्रश्न येतो। अशा केसेसमध्ये मात्र आपल्याला चिकित्सा करताना किंवा उपचार घेताना ही आयुर्वेदानुसार आमवात हाच एक वर्डिंग आपल्या इथे वापरावं लागेल। तर त्या आमवाताची चिकित्सा आपण करतोय आणि ती केली की पेशंटला रिलीफ मिळतोय। मागच्या ह्या 15-20 दिवसामध्ये असे कितीतरी पेशंट आले की 10-10 दिवसांचं फक्त औषध घेतलं आणि पेशंटचे पेन वगैरे सगळे पटकन सबसाईड झालेले आहेत। फारशी काही वेगळी काही ट्रीटमेंट द्यायची गरज पडत नाही, पंचकर्माची तशी आवश्यकता पडत नाही। पण अगदीच एखाद्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आले तरच ते पेशंट आपल्याला पंचकर्मात घ्यावे लागतात। रुटीन डाएट मात्र इथं फार महत्वाचं आहे। ह्या आहारामध्ये तुमच्या दररोजच्या तिखट, तेलकट, मसालेदार आणि जड अन्न, स्पेसिफिक पनीर, नॉनव्हेज असे काही अन्न अजिबात नकोय। खिचडी अजिबात नकोय, साबुदाण्याची किंवा बाहेरचं खाणं हे कुठल्याही परिस्थितीत स्ट्रिक्टली टाळावं। हलकं जेवण, स्पेसिफिक मुगाचं वरण, ज्वारीची भाकरी, भोपळा, दोडका, कारले, घोसाळे अशा जर भाज्या ठेवल्या तर याच्यामध्ये अन्न पचवायचं जे काही तुमचा जो जठराग्नी आहे तो व्यवस्थित काम करतो, अन्न व्यवस्थित पचतं आणि तुम्हाला पटकन यातून बाहेर पडता येतं। पण हेच जर तुम्ही जड खाल्लं तर मात्र आम वाढून याच्या वेदना असह्य वाढतात। त्यामुळं एक गोष्टीची काळजी घ्या की गरम पाणी कंटिन्युअसली प्यायचंय। या काळामध्ये थंड पाणी अजिबात कुणीही पिऊ नका। दूध, दुधाचे पदार्थ, पनीरसारखे किंवा दह्यासारखे स्ट्रिक्टली टाळा। अगदी तुमचं ताक सुद्धा नकोय सध्या, फक्त गरम पाणी मात्र प्रॉपरली प्या। फळं जी आहेत ती व्यवस्थित खा, पण त्याच्यात एक गर, चिकू, केळी, सीताफळ असे काही पदार्थ नको ज्यामुळे कफ वाढेल। असे पदार्थ अजिबात स्ट्रिक्टली टाळायचे तुम्ही आणि प्रॉपरली औषध घ्या। गरज लागली तर तुमच्या जवळच्या आयुर्वेद कन्सल्टंटकडे तुम्ही जाऊन कन्सल्टिंग करा, त्यांचे औषध चालू करा किंवा आपल्या श्री आयुर्वेदला येऊन तुम्ही उपचार घेऊ शकता। हार्डली 10 ते 15 दिवसांचं औषध लागतं, त्याच्या पलीकडे याची फारशी गरज पडत नाहीये। मात्र 15 दिवसानंतर आपल्याला कळेल की या केसेसमध्ये जर आणखी काही लॉंग टर्म ट्रीटमेंट लागली तर मात्र आपल्याला पंचकर्म लागतील आणि हे पंचकर्म करताना आपल्याला मग ते मेडिक्लेम खाली सुद्धा कव्हर करता येतील। धन्यवाद।